नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। मी रेश्मा फडतरे। तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार किशोर छबराव भेगडे यांच्या पुढाकाराने भटक्या श्वानांच्या संगोपनाविषयी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता मंत्रा सिटीच्या मागे असलेल्या सावोस्ट्रे ॲनिमल वेलफेअर ऑर्गनायझेशन येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। किशोर भेगडे यांनी आपल्या वचननाम्यात देशी गायींचे संवर्धन यासह घेतलेल्या पत्रकार परिषदेत भटक्या कुत्र्यांमुळे तळेगाव दाभाडे परिसरातील नागरिक हैराण आहेत। अनेक ठिकाणी या कुत्र्यांच्या चाव्यामुळे नागरिक जखमी झाले आहेत। या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून नागरिकांची या भयापासून मुक्तता करण्यासाठी सावो या संस्थेसोबत माझे काम सुरू असल्याचं सांगितलं। सावो ही संस्था गेली अनेक वर्षे स्वखर्चाने हे कार्य करीत आहे। शहरामध्ये वाढत्या भटक्या प्राण्यांची संख्या, त्यांच्या सुरक्षिततेसह नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न तसेच प्राणी संवर्धनासंबंधी योग्य जाणीवा समाजात पोहोचाव्यात या उद्देशाने ही संस्था कार्य करते। भटके श्वान हे शहरी परिसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग असून त्यांचे योग्य संगोपन, लसीकरण, अन्नाची व्यवस्था या सर्व बाबी आपण तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या माध्यमातून सुरू करणार असल्याचा मानस किशोर भेगडे यांनी बोलून दाखवला। भटके श्वान हे शहराचे अविभाज्य घटक आहेत। त्यांच्याविषयी संवेदनशीलता निर्माण झाली तरच मनुष्य आणि प्राणी यांच्यामधील समन्वय अधिक चांगला साधता येईल, असेही किशोर भेगडे यांनी सांगितले। आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।